प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात थालीपीठाची भाजणी असतेच आणि आषाढ महिना चालू झाला की आवर्जून बनवली जाते, कारण आषाढ रेसिपीमध्ये थालीपीठ हे हमखास बनवलं जातं। माझ्या लहानपणी माझी आई अशा प्रकारे थालीपीठाची भाजणी बनवून ठेवायची। ती ज्या प्रकारे बनवायची त्याच प्रकारे मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बाहेर रिमझिम पाऊस पडत असायचा आणि चुलीवरती आई गरमागरम थालीपीठ बनवून द्यायची। ते स्वर्गीय सुख काही निराळच होतं। थालीपीठ हा अत्यंत लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे। देशातील अनेक भागात थालीपीठ बनवले जाते। थालीपीठ बनवण्यापूर्वी त्याची भाजणी बनवलेली असते। अशी जर भाजणी हाताशी बनवून ठेवली तर अगदी 10 ते 12 मिनिटातच अशा प्रकारचं थालीपीठ तयार करता येतं। भाजणी बनवताना त्यामध्ये अनेक धान्य कडधान्यांचा समावेश केल्यामुळे एकाच पदार्थातून शरीराचे पूर्ण पोषण मिळते। हाय प्रोटीन, फायबर, खनिजे यांचा उत्तम स्रोत म्हणजे भाजणीचे थालीपीठ। रेसिपीमध्ये सांगितलेल्या प्रमाणानुसार 1.25 किलोच्या आसपास थालीपीठाची भाजणी तयार होते आणि ही भाजणी हवाबंद डब्यामध्ये 3 महिन्यापर्यंत स्टोअर करून तुम्ही भाजणीचे वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। थालीपीठाची भाजणी अचूक होण्यासाठी आणि खमंग होण्यासाठी तसंच प्रमाणबद्ध होण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी घ्या आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या। 2 वाट्या गहू घेतलेले आहेत, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बाजरी, त्याच वाटीने अर्धी वाटी जाड पोहे, अर्धी वाटी सालासहित उडदाची डाळ, अर्धी वाटी सालीसहित मुगाची डाळ आणि 1 वाटी चण्याची डाळ। आता चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडीद यासाठी तुमच्याकडे जर अख्खे उडीद, मूग आणि चणे असतील तर ते घेऊ शकतात। त्यानंतर 2 टेबलस्पून धने, 2 टेबलस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून मेथीदाणे घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी लागणार आहे। यामध्ये एखादा दुसरा पदार्थ कमी जास्त झाला तरी चवीमध्ये फारसा फरक पडत नाही। तुमच्याकडे उपलब्ध जेवढी धान्य असतील तेवढी धान्य तुम्ही घेऊ शकता। काही विभागानुसार किंवा आवडीनुसार यातील प्रमाण कमी जास्त होऊ शकते। आता सुरुवातीला जाड तळाची कढई ठेवलेली आहे, मध्यम गॅस केलेला आहे आणि त्यावरती गहू आहे ते अगदी 1.5 ते 2 मिनिट भाजायचे। फार खरपूस भाजायचे नाहीत, तर अगदी डाग पडेपर्यंतच गहू भाजायचे। या प्रकारे गहू भाजून झाले की एका मोठ्या परातीमध्ये काढून ठेवायचे आहेत। त्यानंतर सेम कढईमध्ये 1 वाटी ज्वारी टाकून तीही 1 ते 1.5 मिनिट भाजून घ्यायची आहे। लक्षात घ्या की फार खरपूस भाजायची नाही। पदार्थ फार खरपूस भाजले तर भाजणीचे थालीपीठ थापता येत नाही, ते तुटते आणि भाजणी ही भुसभुशीत होते। म्हणून जे भाजणीचे पदार्थ आहेत ते वेगवेगळे भाजा, एकत्र भाजण्याऐवजी वेगवेगळे भाजा, कारण प्रत्येकाची साईज ही वेगळी आहे। तसंच भाजण्यासाठी लागणारं टायमिंगसुद्धा वेगवेगळं असतं। त्यानंतर आता बाजरी टाकलेली आहे आणि बाजरी अगदी 1 मिनिटच भाजली, कारण बाजरी बारीक असते, ती लवकर भाजली जाते, ती काढून ठेवली। त्यानंतर चण्याची डाळ टाकली। चण्याची डाळ ही मध्यम गॅसवरती सतत हलवत भाजायची आहे। डाग पडायला लागले की लगेच काढायचे आहे। त्याच कढईमध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ टाकून ती सुद्धा भाजून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। कोणतंही धान्य एकदा टाकल्यानंतर ते सतत ढवळायचं आहे, नाहीतर ते कढईला चिकटू शकतं आणि गॅसची आच मध्यम ठेवायची आहे। हे धान्यसुद्धा पटकन भाजून होतात। त्यानंतर सालीसहित मुगाची डाळ आहे ती टाकली, तीही 1 ते 1.5 मिनिट भाजून सेम परातीमध्ये काढून ठेवली। त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धी वाटी जाडे पोहे अर्धा ते पाऊण मिनिट कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे आणि सेम परातीमध्ये काढून ठेवायचं आहे। आता सेम कढईमध्ये 1 चमचा मेथीदाणे, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे धने हे सर्व मिश्रण टाकून हलकंसं भाजून घ्यायचे, फार वेळ भाजायचं नाही। त्यातील फक्त मॉइश्चर काढून टाकायचं आहे आणि अगदी अर्ध्या मिनिटातच धने, जिरे आणि मेथीदाणे भाजून झालेले आहेत ते एका डिशमध्ये काढले आणि गार झाल्यानंतर परातीमध्ये मिक्स केले। आता हे सर्व जिन्नस हाताने एकजीव करून घेतले आणि गार होऊन चक्कीतून थोडेसे जाडसर दळून आणले। थालीपीठाची भाजणी ही जाडसरच असते आणि अशा प्रकारे 1.25 किलोच्या आसपास आपलं थालीपीठाच्या भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे आणि या थालीपीठाच्या भाजणीचा सर्वत्र सुगंध दरवळत आहे। सुगंध तर येतोच, पण चवीलाही टेस्टी लागते आणि खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे। तसंच यातील सर्व जिन्नस हे आपण भाजून घेतल्यामुळे पचायलाही हलके असते। ही थालीपीठाची भाजणी जाडसरच असते। आता ही सर्व भाजणी मी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली। हवाबंद डब्यात ठेवली की 3 ते 4 महिने आरामशीर टिकते। तसंच भाजणी दळून आणताना ती
गव्हावरती दळून आणू नका, तर एखाद्या प्रकारची डाळ, ज्वारी, बाजरी यावरती दळून आणा, म्हणजे भाजणीचे थालीपीठ हे चिकट होत नाही, तर छान प्रकारे होतात. तर अशा प्रकारे हवाबंद डब्यात भरून छानपैकी ठेवायची आणि ज्यावेळी तुम्हाला थालीपीठ करावेसे वाटेल त्यावेळी डब्यातील पिठापासून थालीपीठ बनवायचे. खमंग थालीपीठाची भाजणी असेल तर अगदी 10 ते 12 मिनिटात थालीपीठ बनवता येतात. थालीपीठ भाजणीपासून थालीपीठ कसं बनवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर याप्रमाणे थालीपीठाची भाजणी करून पहा आणि पावसाळ्यामध्ये भाजणीच्या थालीपीठाचा आनंद घ्या. पुन्हा भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.